त्याला संन्यासी म्हणे. तुकोबाराय सांगतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. कधीही कशाचाही अहंकार येऊ देऊ नका, ना ज्ञानाचा, ना पदाचा, ना सौंदर्याचा, ना संपत्तीचा. हे सगळं एक दिवशी संपणार. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राजाचा दरबार आहे, दरबारामध्ये अनेक सेवक आहेत. एक सेवक आहे त्याला मोजकाच पगार आहे 5-10 हजार रुपये. त्याच्या मनात विचार आला 5-10 हजार रुपये पगार, रिटायरमेंट पर्यंत फार फार तर 5-50 होईल. बरं रिटायर झाल्यानंतर पेन्शन नाही, कोणतीच नाही, जुनी नाही नवीन. आयुष्यभर असं काम करत बसण्यापेक्षा एकच दिवस असं काम करू, आयुष्यभर काम करायची गरज नाही लागली पाहिजे. राजाची तिजोरी शोधून ठेवली. रात्री उठला, राजवाड्याची जी मागची भिंत होती त्याला खुंट्या ठोकल्या, खुंट्याला धरून वर गेला, शेवटच्या खुंटीला दोर बांधला, बरोबर खाली उतरला, आडमार्गाने तिजोरी पर्यंत गेला. सेवक झोपलेला होता, बरोबर चावी घेतली, तिजोरी खोलली, बाकी दुसरं तिसरं काहीच उचललं नाही, फक्त मौल्यवान हिऱ्यांची बॅग खांद्यावर टाकली, आडमार्गाने पुन्हा दोऱ्यापर्यंत आला, वर चढला. आता एक एक खुंटी करत करत खाली उतरायचं, तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. चोर भिंतीच्या पुढे पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागे पडली. सगळे सेवक जागे झाले. चोरीचा प्रयत्न फसला. बॅग उचलली, राजाकडे गेले आणि म्हणले महाराज माफ करा, पण कुणीतरी चोरीचा प्रयत्न केला आहे. पण आपलं सुदैव आणि चोराचं दुर्दैव, चोर पुढे पडला आणि भिंतीच्या मागे बॅग आली. आपले सगळे मौल्यवान हिरे शाबूत आहेत. राजा हुशार होता. राजा म्हटला ठीक आहे, परत असं होऊ देऊ नका, व्यवस्थित काळजी घ्या, तिजोरीमध्ये हिऱ्याची बॅग जमा करून टाका. आणि राजाने सांगितलं दुसऱ्या दिवशी एक दवंडी द्या. म्हणजे काय, चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. तुम्ही कुठे चालले 2-3? हिऱ्याची बॅग बक्षीस आहे बघा. चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस आहे. मला सांगा प्रयत्न कसा झाला असेल नेमकं कोण सांगलो? तुमच्या माझ्यासारखे 2-4 डोकं लागायला लागले. कोण म्हणलं चोर असा शक्तिमान सारखा आला असं, कोण म्हणले गुहेतून आला असं. यांना ऐकलं म्हणलं तुमचं झालं का महाराज, बॅग बक्षीस आहे ना? म्हणजे 100% ऐका म्हणलं. चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतात. राजा म्हणला एकदम बरोबर आहे, हे काही शक्य. चोर खुंट्याला धरून वर गेला असेल, चोराने शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल, चोर दोराला धरून खाली उतरला असेल. राजा म्हटलं एकदम बरोबर आहे. आड मार्गाने तिजोरीपर्यंत गेला असेल, सेवक झोपलेले असतील, चोराने हिऱ्याची बॅग घेतली असेल, परत आड मार्गाने तिथं दोरापर्यंत आला असेल, चोर आता दोरला धरून वर चढला असेल. महाराज म्हणले एकदम बरोबर आहे. म्हटला साहेब चोर आता दोरला धरून वर चढला असेल आणि चोर एक एक खुंटी करत 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 खाली उतरणार, तेवढ्यात काहीतरी आवाज झाला. मी पुढे पडलो आणि भिंत पिशवी माग पडली. आडवं काय आलं? राजा आडवाला. आडवं काय आलं? आडवाला मी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. कशाचाही अहंकार होऊ नका. आपण पाहुणे आहोत आणि माहित नाही आपल्याला आपण किती दिवस आहोत. सगळं अनप्रेडिक्टेबल. 242 जण विमानात लंडनला निघालेत. कोणाला तर माहित होतं का हा शेवटचा प्रवास आहे? खिडकीत बसून सेल्फी काढला असेल, कोणाला तर पाठवला असेल, व्हिडिओ शूटिंग केलं असेल. पार ती एअर होस्टेस 10 वेळा सांगते मोबाईल बंद करा, तोपर्यंत कोणाशी तरी बोलायचं असतं. मोबाईल ते टेक ऑफ होईपर्यंत कोणाला तर सांगायचं असतं चल रे निघतोय, पोहोचल्यावर बोलतो. लंडनच्या एअरपोर्ट वरती कुणीतरी पाठी घेऊन उभं असेल स्वागताची पाठी घेऊन येणाऱ्या माणसाला माहित नव्हतं की जो येणार आहे तो इथे पोहोचणार नाही. आपण मालक नाही, विश्वस्त सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाले करायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी सहजतेने निघून जायचं. एवढाच पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहे. विठ्ठलपंत संन्यासी म्हणून तिथे मार्गदर्शन
शिक्षण मिळावं म्हणून अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आणि श्रीपाद स्वामी तीर्थयात्रा करावी म्हणून आळंदीला आले. तिथे रुक्मिणीची आणि त्यांची भेट झाली. रुक्मिणीने श्रीपाद स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि आशीर्वाद काय द्यावा तर आशीर्वाद दिला पुत्रवती. ज्या बाईचा नवरा संसार सोडून निघून गेला आणि तिला आशीर्वाद द्यावा पुत्रवती भाऊ, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. श्रीपाद स्वामी म्हटले, बाळा रडतेस का? माझं काही चुकलं का? रुक्मिणी म्हटली, जळण्यासाठी लाकूड आणावं आणि कुणीतरी म्हणावं त्याच्यावर आता पालवी होते. रुक्मिणीच्या मैत्रिणीनं सांगितलं तिचा नवरा संसार सोडून निघून गेला. बोलण्यात चर्चेमध्ये ओळख पटली आणि श्रीपाद स्वामींच्या लक्षात आलं आपल्याकडे जो ज्ञानार्जन करण्यासाठी आलेला आहे तो चैतन्य दुसरा तिसरा कोणी नसून तोच विठ्ठलपंत आहे. तीर्थयात्रा अर्धवट सोडली, पुन्हा गेले आणि आदेश दिला, बाबा रे ज्ञानाच्या गोष्टी करू नकोस, हे थोडस बाजूला ठेव, पण तुझा संसार मात्र अगोदर कर. विठ्ठलपंत सांगत होते, मला आता या बंधनामध्ये अडकू नका. समाज टोचा मारून मारून घायाळ करेल. स्वामी मला परत पुन्हा संसारात पाठवू नका. विठ्ठलपंतांनी सांगितलं, हा गुरुचा आदेश आहे आणि तुला जावं लागेल. गुरुचा आदेश म्हणून विठ्ठलपंत पुन्हा संसारात आले आणि आता आपल्या मुलीचा संसार पुन्हा बहरणार, पुन्हा फुलणार. काय आनंद झाला हो सिद्धोपंतांना. सगळी आळंदी जेवायला बोलवली. माझ्या लेकीचा संसार होणार. संसार सोडून संन्यास स्वीकार केला माझा जावई, पुन्हा संसारात आलाय. सगळ्या आळंदीला जेवून आपल्या पोरीच्या तिचं लग्न व्हावं, तिचा संसार व्हावा, तिला आयुष्यभर सुख मिळावं, एवढीच बापाची अपेक्षा असते. इथं अनेक मुली बसलेल्या आहेत आणि अनेक वडील पण बसले. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मला तुमच्यात भांडण नाही लावायची, पण जे खरं ते खरं. पोरानं जर वडिलांना काही मागितलं, वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होते मग बघू. पोरीनं काही मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी घेऊन देईल आणि कधी. बापाला माहित असतो 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि 1 दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत लेकीचे सगळे हट्ट पुरवायचे ते बापानं ठरवून घेतले. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घाल. पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेतले. बाप फाटलेलं बनियन घालत, पोरीला चांगला ड्रेस घेऊन. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC. पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरेल. कोण प्रेम करते? 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवर यायला उशीर झाला ना साहेब, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारत असतो, ए कुठपर्यंत आली बघ. बाप थेट पोरीला फोन पण लावत नाही, तो आईला म्हणतो कुठपर्यंत आली. पोरी सोबत बाप थोडस अंतर ठेवून असतो, पण त्याचं विशेष प्रेम असतं पोरीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात. जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप. 2 दिवसाने लेकीला फोन करतो, बाई बरीच नाही. पुरीच्या आवाजावरनं बापाला कळतं पुरीला जागा कशी मिळाली. एवढं प्रेम जगात दुसरं कोणी तुमच्यावर करू शकत नाही. लेकुराची नीत पाहे पाऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाते तरी लाभा कोणत्याही लाभाची अपेक्षा करणार. तुमच्यावर रोज प्रेम करणारे या जगात जर कोण असेल
तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे. ज्यांच्याकडे आई बाप आहेत ना, त्यांनी त्यांना जपा. सगळं गाव जेवायला बोलवलं. जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या. जेवण आटपली. लोकांनी पोटावर हात फिरवला आणि जाता जाता लोकांच्या गप्पा सुरू झाल्या. कुणी म्हटलं, या विठ्ठल पंताला येड लागलं. आधी संसार काय केला, मग संन्यास काय, मग पुन्हा संसारात काय. लोक म्हटली नुसतं विठ्ठल पंताला वेळ लागला नाही, या म्हाताऱ्या सिद्धोपंताला पण वेळ लागला. अरे धर्म उडवलाय, धर्म वेड्या लोकांनी. यांच्या घरचा धर्म आहे, म्हणेल तेव्हा संन्यास, म्हणेल तेव्हा संसार. धर्म बुडवण्यापेक्षा पोरगी आणि जावई विहिरीत ढकलून दिले असते तर बरं झालं. आणि लोकांच्या या सगळ्या गप्पा कधी जेवण आटपल्यावर जातात. माझी विनंती आहे, कुणाच्याही मागे निंदा नालस्ती करण्यात वेळ वाया घालू नका. तुम्हाला पटेल असं सांगतो, रस्त्यानं महाराज चालले होते. एक बाई धुणं धुत होती. म्हटली, महाराज जेवणाची वेळ झाली, 2 घास खाल का? महाराज म्हटले, बरं चल, काय असेल ती चटणी भाकर वाढ. खरंच चटणी भाकर वाढली. महाराज जेवत होते आनंदाने. तिला वाटलं महाराजांना नुसती चटणी भाकर. शेजारच्या बाईकडे गेली, म्हणली, ताई महाराज आले घरी, काही गोड धोड. ती म्हणली, मी आताच खीर बनवली, जा घेऊन. महाराज चांगले चटणी भाकर खात होते. येणं दिलेली खीर 2 घोट घेतले आणि महाराज जागेवर मरून पडले. गल्लीतल्या 2 बायकांनी ते बघितले. त्यांच्यात कुजबुज सुरू झाली. बाई, महाराज चांगले होते का, कुणास ठाऊक बोलून घेतलं, काय टाकलं त्या भाजीत, कुणास ठाऊक गेले महाराज. ती म्हणली, नुसतं घेणं नाही, शेजारची होती, दोघींनी मिळून टाकलं. असं असतं ताई, कापडामध्ये कसं असतं मला माहित नाही. आता हे प्रकरण वर गेलं चित्रगुप्ताकडे. यमाला विचारलं, महाराज अचानक कसे गेले? यमाला सांगितलं, मी रजेवर होतो, इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं, 2 दूत खाली पाठवतो. मग 2 दूत खाली आले आणि खाली जेव्हा लक्षात आलं की महाराज नेमके कसे गेले, तेव्हा लक्षात आलं ही जेव्हा खीर घेऊन येत होती तेव्हा वरतून घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता. सापाचं विष वाटीत पडलं आणि ती खीर घेतल्यामुळे महाराज गेले. फाईल क्लोज. चित्रगुप्ताने विचारलं, हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? यम म्हणलं, एक काम करा, घारीच्या नावावर टाका. तिला काय तिथूनच जायचं होतं का? तिला तिचा काय संबंध? ती तिची वरून चालली होती. म्हणजे मग सापाच्या नावावर टाका. त्याला नेमकं वाटीतच. ते म्हणले, ते त्याचा जीव वाचवत असेल. म्हणजे एक काम करा, जिनं खीर दिली तिच्या नावावर टाका. तिनं दिली नसती तर महाराज वाचले. अरे म्हणले, ही मागायला गेली म्हणून तिनं दिली. म्हणजे मग जी खीर मागायला गेली तिच्या नावावर टाका. म्हणजे तिला वाटलं महाराजांना काहीतरी गोडधोड, तिची काय. म्हणले, मग आता हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? म्हणजे त्या गल्लीतल्या दोघी नव्हत्या. तुम्ही काय एकमेकीकडे बघता? कुजबुज करणाऱ्या दोघी त्यांच्या नावावर टाकून द्या. हे नाही का मला सांग. विनाकारण कुणाच्याही मागे कुजबुज करू. आपल्याला माहित नाही आपण किती वेळ इथे शिल्लक आहोत. जो वेळ तुमच्याकडे आहे तो विनाकारण निंदा नालस्ती करत वाया घालवण्यापेक्षा तुमच्याकडे जर वेळ आहे तर बोलावा, पहावा, करावा विठ्ठल. जीव